4 रनांची पेनल्टी लागेल, यात कोणतं दुमत नाहीये. दादा आज फायनल डे हे विसरून चालणार नाही. सलामीची जोडी मैदानात आपण पाहतो. एकीकडे संदेश पेटे तर दुसरीकडे नॉन स्ट्रायकर एंडवरती प्रशांत शिंदे आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय मारुती. पहिला बॉल संदेश पेटीसाठी निर्माण केलेला पहिला बॉल आपण पाहतोय. अगदी फुलर लेंथ लोअर फुलटाच आणि त्या बॉलवरती दर्जेदार चौकार. चौकाराच्या मदतीने एक सुंदर सुरुवात संदेश पेटे या बॅटरची. चांगला बॉल आता मारुती थोडं हुलकावणी जरूर देत होता या बॉलवरती. अगदी मैदान सोडत बॅटिंग लाईन साकारण्याचा प्रयत्न संदेश पेटेंचा या बॉलवरती, परंतु सरळरित्या बॉलची पिचिंग झाली. तदनंतर किपरच्या हातात हा बॉल विसावला गेला. इथे डॉट आपण पाहतोय. चांगला फटका यावेळी मात्र येतोय. आणखी एक दर्जेदार चौकार. दोन चौकार आले त्यावेळे. चला स्पीडअप करा प्लीज. बऱ्याच सातत्यपूर्ण तुम्ही फिल्डिंग चेंज करत राहाल तितका विलंब होणार आहे मॅचला, कारण तुम्हाला पहिली 3 षटके 15 मिनिटात संपायची आहेत आणि जवळजवळ 10 वाजून 17 मिनिटांनी पहिला बॉल पडलाय मॅचचा, हे लक्षात असू द्या. चांगला एक फटका. आणखी एक आपण पाहतोय संदेश पेटे फायर करतायत सध्या. एक चांगली फाईट बॅटिंगच्या माध्यमातून आणि इथे येतोय आणखी एक दर्जेदार चौकार. या चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत आहे. जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 12 आकड्यावरती 4 बॉलचा समाचार संपलाय. दुसरा बॉल डॉट आला होता मारुतीचा, परंतु पुन्हा एकदा आता पाहायला गेलं तर ऑन अँड ट्रिक बॉल चौकार ट्रिकच्या उंबरठ्यावरती संदेश पेटे. फटका उचलण्याचा प्रयत्न पायात फेकला होता. पंचांकडे अपील केला, दाद मागण्याचा प्रयत्न, परंतु इथे लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने 5 बॉल संपलेत. धावफलक पाहायला मिळतंय ते अद्यापपर्यंत 13 आकड्यावरती. शेवटचा बॉल या षटकातला. शेवटच्या बॉलवरती आली विकेट. आदरणीय लक्ष्मणदादा जोरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. हॅलो अण्णा भल्या भल्यांना अगदी जेरी सांगणारा खेळाडू आहे. चला भिवपुरी आणि रसायनी विभाग, भिवपुरी विभाग आणि रसायनी विभाग आपण टॉस करण्यासाठी या. अनेक स्पर्धा कर्जत तालुक्यात होत असतात, परंतु या स्पर्धांसाठी मैदान
ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने घडवलं जातं. ही जी क्रीज आहे ती क्रीज घडवण्या सुपर डुपर अगदी फिल्म हिट होण्यासाठी नायक आणि खलनायकाची भूमिका फार महत्त्वाची असते. इथे आता बॅटर आणि बॉलरचे युद्ध आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि या ठिकाणी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 13 आकड्यावरती, एका विकेटचं नुकसान. सांघिक कोड्यातला दुसरा षटक, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती सांघिक कोड्यातलं दुसरं षटक. साजिद गोलंदाजी मार्कवर. चांगला फटका, घुटना टेक, तमाशा देख, परंतु इथे फंबल पाहायला मिळालं. येथील 4 धावा. 4 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकते. अगदी विकेट आल्याच्या नंतर थोडं संकटाचं वातावरण वेणगाव विभागावरती पाहायला मिळत होतं, परंतु या क्षणी मात्र बॅटर आपण पाहतोय सध्या संदेश वर्णाई क्रिकेट संघ वर्णे आयोजित मैत्री चषक 2025. चांगला फटका यावेळी अगदी दिशा दिली. बॉल जातोय स्वीपर रिजन मधून, स्क्वेअर कट, अगदी येथील 4 धावा. चार धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे 21 आकड्यावरती. आणखी एक मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय. संदेश पीटी सध्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. यावेळी मात्र हॅट्रिक जरूर आली आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा संदेश पीटी या बॅटरचं, ज्याच्या बॅटमधून चौकार हॅट्रिक पाहायला मिळेल. मगाच्या सामन्यात आपण पाहिलं होतं चंद्रकांत दादांची षटकार हॅट्रिक, परंतु यावेळी आता संदेश पीटींची चौकार हॅट्रिक. आता बाकी आहे ती फक्त विकेट हॅट्रिक. यस, कोण? तन्वीर जमादार यांच्याकडून मात्र चौकार हॅट्रिकला पारितोषिक लागले. आणि अगदी आपण पाहतोय आमच्या कर्जत तालुक्यातील नामवंत साथी समालोचक, हिंदीची बुलंद तोप कबीर अत्तार यांचं आगमन झालंय. विनंती असेल कबीर अत्तार आपण सुद्धा जॉईन व्हा. हे सामने 40+ आहेत, हे विसरून चालणार नाही आपल्याला. इथे आणखी एक चौकार पाहायला मिळतोय. जमादार साहेबांकडून चौकार हॅट्रिक साठी 500 रुपये जमा झालेत. पुन्हा एकदा चांगला फटका, मनोज चेंडूकाले येतील. खरं म्हणायला गेलं तर आज नेरळ विभाग जिथे मनोजजी वर्णी फिल्डिंग साठी जरूर लागले गेले. हा मी खरं म्हणायला गेल्यानंतर प्रभाकरजी देशमुख तुमचं कौतुक करावं तितकं कमी आहेत. गणेश देशमुख असतील, तानाजी कडू असतील, मनोज झोरे असतील, तुम्ही सगळ्यात महत्वाचं आहे माझ्यासाठी मी तर म्हणेल की अगदी आजचा पावसाचा कहर होता, मॅच होतील की नाही हा एक प्रश्न होताच, परंतु तुम्ही जेव्हा 5व्या रजनीचं आयोजन केलं आणि त्यातही या 40+ सामन्यांचं आयोजन केलंय, ही फार दिलेरीची दाद आहे. आणि वैशिष्ट्य पहा, दुसरी मॅच चालू आहे आजच्या रजनीमधले आणि या दुसऱ्या मॅचमध्ये जे यंगस्टार खेळाडूंनी घडवलं नाही ते 40+ मध्ये पाहायला मिळत आहे. 4 रजनीमध्ये जो करिश्मा पाहायला मिळाला नाही बॅटिंगचा
तो सुद्धा आज मैदानावरती आपण पाहतोय. मी मगाच्या सामन्यात म्हटलं षटकार हॅट्रिक चंद्रकांत दादांची कंप्लीट झाली. पुनर्लयीन यावेळी संदीप शिनारे पहिलाच बॉल यावेळी नोच्या स्वरूपात फेकतायत. पहिला भीमर आलाय. नेक्स्ट बॉल अगदी एबीपी माझाची टॅग लाईन तुमच्या समोर आली आहे. उघडा डोले बघा नीट. नेक्स्ट बॉल फ्री हिट बॅटर डबल सीट. चांगला बॉल. साजिदने एक उत्तम गोलंदाजी केली ती, परंतु इथे संदीप शिनार आहेत, अनुभवी बॉलर आहे. परंतु यावेळी हे सगळं चित्र उभं करत असताना दोन गोलंदाजांनी ज्या चुका केल्यात त्यांच्यावरती पांघरून घालण्याचा प्रयत्न त्यांना जरूर करावा लागेल. फटका उचलण्याचा प्रयत्न यावेळी क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल पाहतोय. सिंगलच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले ते अद्याप पर्यंत 32 या आकड्यावरती. म्हणजे तब्बल 2 षटकांमध्ये 30 धावा वेणगाव विभागाच्या धावफलकावरती आल्या होत्या. येणार आणि ओला येणार आहे वातावरण. ते कालसर लालसर जरी असलं तरी प्रकाश परावरती मातीमध्ये ही ताकद असते. प्रकाश परिवर्तित करण्याची ताकद असते. आता इथं होत नाही. ओली झाली ना. अरे लय टाइमपास रे. किती वेळा बोललो यार. आता पेनल्टी लागेल मी आता परत बोललो तर. चला जरा स्पीडअप करा प्लीज नेरळ टीम. पुनर्लयित अण्णासाठी निर्माण केलेला हा फटका आणि या फटक्यावरती अण्णाच्या विकेटचा लागला जातोय. तो मात्र वेणगाव टीमला झटका.
One more wicket down. Come on, DJ. चांगला बॉलिंग अटॅक अर्जुनच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्वीट हिट करण्याचा प्रयत्न यावेळी येतोय संदेश पेटीच्या बॅट मधून खणखणीत दणदणीत स्वीट हिट सिक्सर. पाहायला स्पर्धा क्रिकेटची आज लोकाही जमलन सारी. दोन बॉल शिल्लक आहेत. एक्सप्लेन करू का? ओके. षटकाराच्या मदतीने टोटल पुढे सरकली 44 आकड्यावरती. अरे संदेशनी मारला तो. विनायक विडकर. सिंगल पाहायला मिळते. दुसरी कंप्लीट झाली आहे. दुसरीच्या मदतीने टोटल पुढे सरकते 46 आकड्यावरती. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. शेवटचा बॉल. नाही रे, 5 झाले ना. 41 डॉट केलाय. एक डॉट, एक रन आउट. तोच रन आउट. नंतर डॉट आला. या 2 धावा येतील. 2 धावेच्या मदतीने मात्र टोटल पाहायला मिळते ती अद्याप पर्यंत या ठिकाणी बावन्न धावा 4 रनांची पॅनल्टी धरून झाल्यात. 53 धावा संख्येची गरज आहे. 24 बॉल 53 ची आवश्यकता आहे. चला बॉल जमा करा. चला आता विलंब करू नका. वेणगाव विभाग फिल्डिंग त्वरित सजवा. आणि भिवपुरी विभाग आणि रसायनी विभाग शेवटची 2 मिनिटे. जर पहिला बॉल इनिंगच्या अगोदर पडला नाही आणि त्यानंतर तुम्ही आला नाहीत तर मात्र पॅनलाइज व्हाल. पहिला बॉल पडण्याच्या अगोदर या आपण. जुना बॉल द्या जरा. कुठे कोणाच्या हातात आहे? 52 धावा पॅनल्टी धरून झालेल्या आहेत. विजयासाठी 53 धावा संख्येची गरज आहे. नागेश जरा बॉल येऊ द्या. जुना बॉल द्या.
चला फिल्डिंग सेट करा प्रशांत शिंदे. दोन्ही कॅप्टन जर या ठिकाणी उपस्थित झाले नाहीत तर आता आयोजकांच्या वतीने आमच्यापर्यंत निर्णय पोहोचतोय. पुढची मॅच 2 ओव्हरची होईल. इकडे चला ना, टॉस बॉक्स इकडे ना, तुम्ही तर चला ना. अरे ग्राउंड मध्ये असे 50 फिरतील, वरती या ना. चला रासायनिक विभागाचे कॅप्टन आपला प्रतिस्पर्धी कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. आपण त्वरित टॉस करण्यासाठी. चला फिल्डिंग सेट करा प्लीज बॅटर. चला मैदानात आपण रवाना व्हा. ऑफिशियल नक्की काय चालू आहे? धाकटी पंढरी आणि पेन पूर्व दोन्ही विभागाचे कॅप्टन. चला आपण त्वरित आयोजकांशी संपर्क साधा. धाकटी पंढरी आणि पेन पूर्व दोन्ही विभागाचे कॅप्टन आपण प्रभाकरजी देशमुख यांच्याशी त्वरित संपर्क साधायचा आहे. चला जाऊया मॅच कडे. स्ट्रायकर एंड वरती भरत, नॉन स्ट्रायकर एंड वरती नागेश, गोलंदाजीला प्रशांत शिंदे. बॅटची कडा यावेळी आपल्याला पाहायला मिळते. बहुतांशी पंचांनी फिंगर अप केलंय. भरतला यावेळी मैदानातून परतावं लागेल. पहिल्याच बॉलवरती विकेटचा सोहळा साजरा केलाय प्रशांत शिंदेने. गावाला आमचा मैत्री चषक भारी, गाजतैरावर गावाला आमचा मैत्री चषक भारी, गाजतैरावर गावाला आमचा मैत्री चषक भारी.
थँक यू डीजे. पहिल्याच बॉल वरती झटका दिलाय नेरल विभाग टीमला आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. अर्जुन का किशोर आहे? किशोर किशोर अर्जुन आहे अर्जुन. अर्जुन न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. चांगला बॉल एक दर्जेदार गोलंदाजी प्रशांत शिंदेची अजूनही तीच खुमारी त्यांच्या वयामध्ये सुद्धा दिसून येते. पहिल्याच बॉल वरती बॅटची कडा घेत बॉल सरळ कीपरच्या हातात विसावला. तदनंतर आपण पाहतोय भरत पेरणेला परतावं लागलं. आता मात्र या ठिकाणी दुसरा बॉल डॉट जरूर फेकलाय. शरीराचा वेध घेत होता हा बॉल. इथे आणखी एक विकेट. अर्जुनला सुद्धा परतावं लागेल. धोका धोका आणि धोका. धोक्यामध्ये येतोय अगदी विकेटचा मोका. इथे तिसऱ्या विकेटचं सुद्धा पतन पाहायला मिळतंय. आयोजन केलंय दमदार, आयोजन केलंय दमदार, आयोजन केलंय दमदार. मनोज झोरे या दादाच्या नियोजनात हाय पावर, नियोजनात हाय पावर, नियोजनात हाय पावर. मैदानावर खेळाडू आज चौकार षटकार मारी, मैदानावर खेळाडू आज चौकार षटकार मारी. काय बोलतो झोडला पुण्याला साईडला. दुसऱ्या विकेटचं पतन जरूर पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवरती पतन झालं होतं. तदनंतर डॉट आलाय. तदनंतर विकेट. जसे गेले तसे माघारी परतलेत. धावसंख्येचा संघर्ष करत असताना धावसंख्येचा श्री गणेशा सध्या मैदानात आपण पाहतोय. सिंगल जरूर आले. सिंगलच्या मदतीने मात्र एकच धाव ही धावफलकावरती अद्याप पाहायला मिळते. धाकटी पंढरी आणि पेन पूर्व दोन्ही टीमचे कॅप्टन जरा त्वरित आमच्याशी संपर्क साधा. आणखी एक विकेट जाते. परतावा लागेल नागेशा बॅटरला. अरे गाजतैरावर गावाला आमच्या मैत्रीचे शत भारी, गाजतैरावर गावाला आमच्या मैत्रीचे शत भारी, गाजतैरावर गावाला आमच्या मैत्रीचे शत भारी, गाजतैरावर गावाला आमच्या मैत्रीचे शत भारी. आणखी एक विकेट जाते. अगदी प्रशांत शिंदेने एक नामचित्त गोलंदाजी मैदानात साजरी केली आहे. तन्वीर जमादार यांच्याकडून प्रशांत शिंदेने ज्या विकेट नोंदवल्यात त्याच्यासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज जमा आहे. अंडर 19 ला द्या ना. 10,000 द्याल का? प्रभाकर अंडर 19 मागतोय. एंट्री द्या म्हणतोय. हाऊस पण बघी रे. सिंगल पाहायला मिळाली. सिंगलच्या मदतीने या ठिकाणी आपण पाहतोय षटक क्रमांक 1 आलाय समाप्ती पदावरती. अवघ्या 2 धावा धावफलकावरती आल्यात आणि या ठिकाणी 3 विकेटचं पतन. सिंगल झाले ना बेटा. विकेट किशोरची विकेट पडली होती. अर्जुनची पडली ना.
केटीसी वाली येडीच ना वास्तूच बोलला ते बरा आला की ऐक आयोजकांकडून पावती आहे तुम्हाला केटीसी येडीच मी नाही बोललो इच्छा नशीब आहे स्कोरर मध्ये वाचला आहे आणि या वेळेस चल कर चालू मान धरले आणि माझी ना मला तो चालू कर काय पण पाहायला मिळाले अगदी आविष्कार तुषार जोशीला मी फार क्रिकेट खेळताना अनुभवलेलं आहे कारण या क्रिकेटपटूचा कृषी उत्पन्न बाजार समितीचं जे मैदान आता आपल्याला पाहायला मिळत नाहीये परंतु त्या मैदानावरती एक दैदीप्यमान सोहळा साजरा करणारा खेळाडू आहे अनेक विकेट याने खेम्यात आणल्यात वेनगाव टीमच्या वेळोवेळी भविष्यासाठी धावत आलेला खेळाडू आहे परंतु आज वेनगाव विभागाची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त करतोय परंतु कौतुक करेल ज्याने झेल टिपला दिनेश केलटकर तानाजी कडू आपण अंपायरच्या भूमिकेत येत ते असो मोठा फटका येतो यावेळी मात्र तुषार जोशीला दिवसाचा सूर्य दाखवायला सुरुवात केली आहे ती बॅटरने अगदी टार्गेट सहज होता परंतु पहिल्या षटकात प्रशांत शिंदे या टार्गेटला अवघड बनवलं अगदी 3 विकेट आल्या त्यानंतर तुषार जोशी गोलंदाजीला आले पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त करत असताना आता या बॉलवरती येतोय बॅटरच्या बॅटमधून षटकार काय रे याचं नाव ब्राह्मण आपला सौरभ बोराडेचं लग्न लावलंय अरे काय त्याचं रे देवेन देवेन आपण पाहतोय बॅटिंग लाईन वरती टाक देवेन देवेन कर पुन्हा एकदा चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय अगदी हवेत वार केला वेळेच्या अगोदरच बॅट फिरवली त्यानंतर हा बॉल डॉटच्या स्वरूपात जरूर पाहायला मिळाला षटकाराच्या मदतीने आशा पल्लवित झाल्या टोटल मात्र 8 आकड्यावरती टार्गेटचा विचार करायला गेलं तर कठीण नाहीये सोपं करावं लागेल ते मात्र या ठिकाणी निरल विभागाला चांगला फटका पुन्हा एकदा पाहतोय हवाई हल्ला चढवलाय विनायक बेडकर बॉल खाली आणि इथे परतीचा प्रवास करावा लागेल देवेन कुलकर्णी याला ठोक डेज आहे विकेटाला आपण पाहतोय तुम्ही रेडी राहा तुषार जोशी आपण पाहतोय आणखी एक फटका पाहायला मिळतोय दिनेश केलटकर पुन्हा एकदा बॉल खाली तुत्तू मैमय संदीप शिनारेच्या परतीचा प्रवास
काय गणित असतं पहा. बाप मैदानात खेळतायत ना मुलाची आठवण इथे आमचा स्कोरर काढतोय. ओम केलटकर स्कोररच्या सुद्धा फार काही गोष्टी लक्षात आहेत. स्कोरर मात्र आमचा अंडर 19चाच प्लेअर आहे. त्याचं कौतुक करणं फार गरजेचं आहे. गेल्या 5ही रजनीमध्ये स्कोरिंगची भूमिका तो साकारतोय. इथे त्रिफलाचीत आणखी एक विकेट जाते. वाताहतीला झाले सुरुवात. नेरल विभाग सध्या ढासळतोय मैदानात. थँक्यू तन्वीर जमादार साहेब. आज मात्र पैशाची उधळण करताना जरूर दिसत. बक्षिसांची उधळण मी म्हणेल. त्यांना विनंती आपण मंचावरती या. आपली जागा जरा मंचावरती आहे. तुषार जोशी यांच्यासाठी त्यांनी 500 रुपयांचा कॅश प्राइज प्रदान केलाय. 4 विकेट मला वाटतं या ठिकाणी तुषार जोशींच्या नावावरती आहेत. आणि जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या तुषार जोशीसाठी. मी म्हटलं ना की 4 रजनीमध्ये युवा खेळाडूंनी जे घडवलं नाही ते 40+ सामन्यांमध्ये पाहायला मिळालं. पहिल्या सामन्यात आली षटकार हॅट्रिक, ती होती चंद्रकांत ठाकरे यांच्या नावावरती. दुसऱ्या सामन्यात फर्स्ट इनिंगला आपण पाहिलं होतं. या सामन्यात चौकार हॅट्रिक संदेश पेटेंची झाली आणि आता तुषार जोशी यांची विकेट हॅट्रिक. जोरदार टाळ्या तुषार जोशींसाठी होऊन जाऊ द्या. असं वाटतंय कुठेतरी आपण माथेरानच्या पायथ्याशी जाऊन माथेरान सर करतोय की काय. आजचं वातावरण फॉग फार निर्माण होत आहे. चांगला फटका यावेळी येतोय. बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. इट इज बिग सिक्सर. मारुतीच्या बॅट मधून आलेला हा षटकार. क्रिकेटची आज लोकाही जमलन सारी तन्वीर जमादार यांच्याकडून प्रत्येक बॉलरसाठी 500 रुपयांचे कॅश प्राइज आलाय आतापर्यंत. चौथ्या षटकात दिनेश केलटकर ते पारितोषिक कमवणार की नाही हे पाहणं फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तर कंप्लीट पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकी झाली आणि इथे काय घडलंय. फलंदाज होईल बाद. धावबादच्या स्वरूपात ही बॅटर होत आहे आउट. आठ विकेटचे पतन आणि धावफलकावरती धावा आहेत त्या अद्यापपर्यंत 15 आकड्यावरती आहे. बाबा जागृत आहे मी. 9वी गेली का ऑल आउट सांगणार. सिंगल जरूर पाहायला मिळते. धावसंख्येचा एक तुटपुंजा प्रकार मैदानात पाहायला मिळाला. इथे सुद्धा आलाय डॉट बॉल. संदेश पेटे यांच्या चौकार हॅट्रिक साठी तन्वीर जमादार यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज जमा झालं. तदनंतर आपण पाहतोय गोलंदाजी साकारत असताना यावेळी प्रशांत शिंदेच्या खात्यात ते 500 जमा झाले.
परंतु यावेळी तुषार जोशीवरती सुद्धा 500 जमा झाले. परंतु एक षटकार दिनीच्या वाट गोलंदाजीवरती आला. अजूनही 4थं षटक बाकी आहे. विनायक बिडकर पहिलाच बॉल चुकीचा फेकलाय. विनायक बिडकरची खासियत आणि इथे आलाय नो बॉल. उघडा डोले बघा नीट. पुढचा बॉल आहे फ्री हिट. कोणत्याला बोलू आता? बोलू कोणाला? काय मॅच कोणती बोलू? त्याची गपलत चालू आहे तिकडे. किती मॅन नाही तू म्हणशील ते. दिनेश किलटकर यांच्यासाठी सुद्धा तन्वीर जमादार यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. तन्वीर जमादार साहेब, मी विनंती करतो आपण मंचावरती या. आपली जागा खरं म्हणायला गेलं तर माझ्या बाजूलाच आहे. हा चांगला बॉल. विनायक बिडकर बऱ्याचशा प्रवासानंतर मी तर म्हणे आत्तापर्यंत मी या सीझनला जर म्हणायला गेलं तर पहिल्यांदाच पाहतोय, कारण बहुतांशी कमी क्रिकेट केलाय त्यांनी. आता एक भाऊ राठोड सुद्धा पाहायला मिळत नाहीये सध्या. हा चांगला फटका आहे. बॉल जाईल 1 बाउन्स. चौकार. येथील 4 धाबा. उशिराने फटकेबाजी होती कारण आता वेळ निघून गेलेली आहे ती नेरळ विभागाच्या हातातून. आणि यामध्ये आपण पाहतोय ना की संघर्ष संपलाय सांगायला गेलं तर, कारण आता बाकीचे बॉल मैत्रीपूर्ण फटके घ्यावे लागणार आहेत. पुन्हा एकदा फ्रंट फूटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न. कार्पेट पद्धतीचा फटका आणि इथे मात्र सिंगल. लास्ट बॉल ऑफ दिस माफी असावी. अजून 2 बॉल शिल्लक आहेत. पहिला बॉल नो आला होता तो विनायक बिडकर यांचा. इथे सुद्धा फंबल पाहायला मिळतंय. सिंगल जरूर आले. लास्ट बॉल असेल आता. ओव्हर झाली का सर? ओके ठीक आहे. टाक डॉट. दुसरा अजून एक. अरे टाक डॉट. चला तशी पण झाले ना, कशाला उगाच टेन्शन घेता काय. आता एका बॉल मध्ये टाक ना नो बॉल. तिथे काय हरकत नाही. नो बॉल. पहिला नो बॉल होता सर. पहिला डॉट आहे का? अरे एकाने काहीतरी बोला यार. 2 डॉट आहेत. 2 पहिला नो बॉल. दुसरे दोनही बॉल डॉट आले. कट टू कट. 3 डॉट आहेत का? ओके थँक्यू. असो बरोबर बोलला तो. इसके बाद कोण आहे? झाली. कबीरजी अत्तारी सर, सो प्लीज आपण या. आपल्यासाठी विनंती आहे